विशाल स्वरूपाचं असणारं ज्ञान, त्या ज्ञानाची काही तरंग, काही भाव आपल्याला आपल्या कर्माशी जोडायचे आणि आपल्या कर्माला जोडून ते ज्ञान प्राप्तीतून आपल्याला कर्म कशा पद्धतीनं करावं हे समजून घ्यायचं आहे. आपल्या कर्माचा प्रवास कालच्या टप्प्यापर्यंत भक्तीमध्ये परिवर्तित झाला. म्हणजे भगवान शिवाविषयी प्रेम कसं निर्माण करावं, नेमकं कोणत्या पद्धतीनं कर्म केल्यानंतर भगवान शिव आपलेसे होतात किंवा आपण भगवान शिवाचे होऊ शकतो, या संदर्भामध्ये आपण बरंचसं काल चिंतन या ठिकाणी श्रवण केले. आज मला वाटते सुरुवात करायलाच आपल्याला खूप उशीर झाला. म्हणजे संपायच्या टायमावर आपलं चिंतन आज सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आता 12 वाजूस तर काही आज काही फिकीर नाही, त्याच्यानं 2-4 डुकल्या मारल्या तरी हरकत नाही. भगवान शिवाच्या विषयी अंतकरणामध्ये निर्माण होणारं प्रेम हे निरपेक्ष, निस्वार्थ, निश्चिम भावनेचं असावं. कर्म 2 प्रकारचे आहेत, एक निष्काम कर्म आणि एक सकाम कर्म. आपण प्रपंचामध्ये जे करतो ते सकाम कर्म आहेत आणि सकाम कर्मानं परमेश्वर कधीही प्राप्त होत नाही. परमेश्वराला मिळवण्यासाठी निष्काम कर्माची गरज आहे. तसं जर विचार केला तर प्रपंचातही आपल्याला जर काही गोष्टी प्राप्त करायच्या असतील तर काही विषयामध्ये आपल्याला निष्काम भावनेनंच कर्म करावं लागतं, फळाची अपेक्षा करता येत नाही. आणि कधी कधी आपल्या कर्माचं फळ आपल्याला मिळेलच असंही नाही. आता संसारामध्ये होत असलेलं, करत असलेली आपण क्रिया, या सगळ्याच कर्माचं आपल्याला जर परिपाक आपल्याला मिळतो असं होतंय का? आपण सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत जे काही घरासारासाठी, घरातल्या सदस्यासाठी धडपडतो, त्या दिवसभराच्या धडपडीचा आपल्याला खऱ्या अर्थानं त्याचा फळ मिळतंय का? म्हणजे आपल्याला जसं पाहिजे तशी आपली दखल घेतली जाते का? नाही. तरीही आपण त्याचा विचार करत नाही. का? तर आपण एक कर्तव्य रूपानं ते करतो.